तुम्हाला भाजी बघून वाटलं का ही मेथीची भाजी आहे म्हणून? ही मेथीची भाजी इतकी चविष्ट लागते की घरातली लोक बोटही चाटून पुसून खातील इतकी भारी लागते. लहान मुलांना जर तुम्ही सांगितलंच नाही ही मेथीची भाजी आहे तर कळणारही नाही यामध्ये मेथी घातली आहे म्हणून. मेथीची भाजी तर तुम्ही बऱ्याच प्रकारे केली असेल, परंतु या पद्धतीनं कधी करून पाहिली आहे का? नक्की ट्राय करून पहा. तर आज आपण ढाबा स्टाईल लसुणी मेथी करतोय, ती अतिशय चविष्ट अशी. नमस्कार, मी सुषमा खूप खूप स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये. तर आपण सुरुवातीला एक मेथीची गड्डी चिरून धुवून स्वच्छ करून घेतलेली आहे आणि अगदी बारीक चिरलेली आहे. त्यासाठी आपण कढईमध्ये 10 ते 15 पाकळ्या लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत तेलामध्ये आणि अगदी लाल होईपर्यंत परतून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येही बारीक चिरलेली मेथी आपण यामध्ये घालणार आहोत. भाजी चिरून घ्यायची छान, म्हणजे काय होतं दातामध्ये अडकतही नाही. आता ही भाजी छान आपण वाफेवरती शिजवणार आहोत. यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे. ज्याप्रमाणे आपण लसुणी मेथी करतो घरामध्ये तशीच करायची आहे. आता यामध्ये आपण पाणी लवकर मेथीला सुटण्यासाठी मीठ घातलेलं आहे थोडंसं आणि थोडीशी पाव चमचा साखर घातलेली आहे. बऱ्याच वेळेला मेथी कडवट होते यासाठी थोडीशी साखर घालायची, म्हणजे मग भाजी कडू होत नाही. भाजीसाठी एक वाटण करतोय, त्यासाठी पाव वाटी आपण फुटाणे घेतलेले आहेत. फुटाणे नसले तर फुटाण्याची डाळ वापरली तरी चालू शकते. एक 2 चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि 2 चमचे पांढरे तीळ घेतलेले आहेत. आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि एक छान व्हाईट पेस्ट तयार करून घ्यायची. आपली पेस्ट तयार होते तोपर्यंत आपली भाजी इकडे शिजलेली आहे. भाजीतलं पाणी पूर्ण आटवून घ्यायचं आहे. छान भाजी तयार झालेली आहे. ही तयार भाजी आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. त्या ढाबा स्टाईल मेथीची भाजी बनवण्यासाठी आता आपण इथं दुसरी फोडणी तयार करतो. त्यासाठी कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1.5 चमचा जिरं घातलेलं आहे आणि 2 लाल मिरच्या घालणार आहोत. शिवाय इथं आपण 4 ते 5 पाकळ्या लसूण पाकळ्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालणार आहोत आणि ही फोडणी अगदी छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. मेथीची भाजी तर तुम्ही डाळ घालून केली असेल किंवा पातळ भाजी बेसन पीठ लावून केली असेल, परंतु तुम्ही या पद्धतीनं भाजी करून पहा, खूप टेस्टी लागते अशी भाजी. आता आपण यामध्ये एक कांदा चिरून घातला होता. शिवाय आपण यामध्ये एक टोमॅटोही बारीक चिरून घातलेला आहे आणि हे दोन्ही मिश्रण आपण छान लाल होईपर्यंत परतून घेणार आहोत. यामध्ये काही कोरडे मसाले घालणार आहोत. 1 चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा लाल तिखट घातले आणि अर्धा चमचा गरम मसाला आपण यामध्ये घालणार आहोत. हे मसाले घातल्यानंतर गॅस अगदी कमी करून घ्यायचा आहे आणि मसाले छान कांदा टोमॅटोवर परतून घेणार आहोत. शिवाय इथं मी कलरवाली लाल मिरची पावडर असते ती 1 चमचाभर घातलेली आहे, जेणेकरून आपल्या भाजीचा रंग छान येईल. तर यामध्ये जे आपण मगाशी वाटण केलं होतं फुटाणे डाळ, शेंगदाणे आणि तिळाचं, ते छान पेस्ट आपण तयार केलेली आहे आणि ती पेस्ट आपण यामध्ये घालणार आहोत. आता ही पेस्ट घातल्यानंतर अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला सगळा परतून घ्यायचा आहे. आता ही पेस्ट करपू नये यासाठी थोडंसं आपण जे वाटण तयार केलं होतं त्या भांड्यातच पाणी घालून ते पाणी आपण यामध्ये घातलेलं आहे आणि अगदी तेल सुटेपर्यंत हे परतायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे, ज्यामुळे आपला मसाला लवकर भाजला जातो. आता ही पेस्ट छान परतल्यानंतर यामध्ये जी आपण मेथीची भाजी सुरुवातीला बनवली होती ती यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. ही भाजी खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त घट्ट नाही अशी बनवायची. लपथपीत बनवतो ना भाजी आपण, त्या पद्धतीनं बनवायची. आता ही भाजी खूप जास्त आपल्याला घट्ट वाटते तर यामध्ये आपण थोडंसं आता पाणी घालणार आहोत आणि थोडं पातळ करून घेणार आहोत, जेणेकरून भाताबरोबरसुद्धा खायला येईल आणि भाकरीबरोबरसुद्धा ही भाजी खाता येईल. एक नम्र निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच असेच नवीन नवीन आणि पारंपरिक पदार्थ तुम्हाला पाहता येतील. आता इथं मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. भाजी जशी शिजत जाते तशी भाजी घट्ट होत जाते. जेवढं तुम्हाला पातळ बनवायचे आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता. या भाजीमध्ये सगळे मसाले घालून झालेले आहेत. तर आता आपण या भाजीला झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत. वाफ काढल्यानंतर पाहू शकताय तेल छान सुटलेले आहे. भाजी अगदी छान शिजलेली आहे. अगदी खाण्यासाठी ही तयार भाजी आहे. तर आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. ही ढाबा स्टाईल लसुणी मेथी आपली तयार झालेली आहे. तुम्ही भाकरीबरोबर, रोटीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता. अतिशय टेस्टी आणि चविष्ट अशी ही भाजी लागते. नेहमीचीच त्याच चवीची मेथीची भाजी खाऊन तुम्ही जर कंटाळला असाल तर नक्की अशी नवीन पद्धतीची भाजी करून पहा. ही भाजी आपली प्रॉपर ढाबा स्टाईल दिसण्यासाठी आपण वरून एक फोडणी करणार आहोत. इथे 1 चमचाभर मी तूप घेतले, 4-5 लसूण पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि ही फोडणी आता आपण या भाजीवर ओतणार आहोत. ह्या फोडणीमुळं या भाजीची चव अजून खरंच वाढते. नक्की अशीच फोडणी देऊन तुम्ही भाजी तयार करा. अतिशय चविष्ट अशी ही भाजी लागते.
मेथीच्या भाजीचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे अशाच नवीन नवीन रेसिपी पाहता येतील. भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि फेसबुकवरून पाहत असाल तर नक्की फॉलो करा. धन्यवाद.